सर्वांना नमस्कार। स्काउट गाईड बेसिक प्रशिक्षणाचा आज शेवटचा दिवस आहे। आजच्या या निरोप समारंभामध्ये मला बोलण्याची संधी दिल्याबाबत सर्वांचे आभार मानतो। त्याच्या अगोदर मी माझ्या कार्यक्रमामध्ये अनेक प्रशिक्षणे घेतली, पण या प्रशिक्षणाचा अनुभव इतर प्रशिक्षणापेक्षा वेगळा होता। ज्यांचे आचार विचार व उच्चार पवित्र असलेले माननीय गायकवाड सर व त्यांची टीम यांनी आम्हा सर्वांना प्रोत्साहन देऊन आमचे आत्मविश्वास वाढवून या प्रशिक्षणाला सुरुवात केली व संपन्न सुद्धा केली। मित्रांनो, आज आपण 21व्या शतकात असलो तरीही स्त्री पुरुष समानतेची कितीही घोषणा केली, पण स्त्री ही स्वतः कुठे ना कुठे समानतेचा विषय आला की आपल्या स्वतःला अस्वस्थ जाणवते। पण स्त्री पुरुष समानतेचा व स्त्रीच्या मर्यादेत राहून स्त्री पुरुष समानतेचा स्काउट गाईडचा झेंडा फडकवणारी माननीय दास मॅडम यांचं फारच कौतुक केले पाहिजे। कारण आज की नारी सब पे भारी याची जी आदर्श आहे, त्याच्यानंतर गुलाबाच्या फुलासारखी हसमुख चेहरेवाली, कभी नर्म कभी गर्म वृत्तीचा वापर करून सर्व एसटीए पूर्ण करून घेणारी आमची माननीय कौतिक मॅडम यांचे खूप अभिनंदन। ज्यांची वाणी मऊ ज्यांचे चालणे मऊ आणि ते अगदी लोकांसारखे होते, म्हणजे आमचे राठोड मॅडम ह्यांनी आपली संघनायकाची किंवा ही सर्व जी कामची जबाबदारी होती ती अतिशय छान पद्धतीने पार पाडली। त्याच्यानंतर मला ह्या प्रशिक्षणातून सहसा एक वाक्य आठवते की ह्या प्रशिक्षणाचा जो मुख्य ध्येय असतो ते म्हणजे चारित्र्य घडवणे। हे बघा, आपण कितीही चारित्र्याचा सर्टिफिकेट आणलो, कोणाची चारित्र्याची जबाबदारी आपण घेऊ शकतो ना देऊ शकतो, तर कोणाची चारित्र्य कशी ओळखायची, तर त्याचे आचार विचार आणि उच्चार हे तीन असे शब्द आहे की तो मनुष्य चारित्र्यवान आहे की नाही हे आपल्याला ह्याच्याद्वारे ओळखता येतो। जर आपल्याकडे वेळ असेल तर माझ्या प्रशिक्षणाचा प्रवास मी थोडासा हे आहे की तुम्हाला सांगते। मॅडमला पंचायतीकडून फोन आले की प्रशिक्षणाला जायचं आहे। आम्ही प्रथम दिवशी सरांना सांगितले होते, कधी कधी असा असतो ज्या मार्गावर आपल्याला जायचं नाही ना त्याची आपण काही माहिती घेत नाही, तर मला ते स्काउट वेगळं असतं, गाईड वेगळं असतं, नवीन शब्द नवीन संकल्पना मला इथे येऊन जाणवली। तर मॅडमला आपली मुख्याध्यापकाला माहीत असते की कोणाला कुठलं कार्य द्यायचं, तर त्यांनी मला विचारले, मॅडम तुम्ही जाल का? तुम्ही म्हटले हो। आता मी होतं म्हटले। त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसांनी परिपत्रक आल्यानंतर मी घाबरून गेले। अरे बापरे, मला तर 5 वाजता 7 वाजता जायचंय, 5 वाजता यायचंय, साहित्याची यादी बघितली आणि मला अनुभव नाही ह्याचा, मी घाबरून गेले। त्याच्यानंतर बघा 3D पिक्चर पाहिलं आहे, त्याप्रमाणे मी माझे नाव आहे ना यादीतून खाली पाहत होते, तर मला एक पानं पूर्ण झालं, मला असं वाटलं हा मी सुटले, पण काय पाहते माझं नाव यादीतून दुसऱ्या नंबरवर होते। मग मी अगदी घाबरून गेले। त्याच्यानंतर मग बघितलं जिल्हा परिषदची पण ट्रेनिंग आहे, मी इथं आल्यानंतर तर माहीत झाले काही कारणाने ती प्रशिक्षण रद्द झाली। त्याच्यानंतर मला असं वाटलं की आज नाही आले तर त्याची वाट सॉल्व झाली की उद्या येतील। उद्या पाहिले, आपल्या सराउंडिंग मध्ये मी पाहिले, मग आता काय करू मला असं समजत नाही कशी करेन काय करेन, पण मला आज अभिमान वाटत आहे की माझ्या मनामध्ये अनेक जे आहेत ते वाईट त्याला आपल्या दृष्टी किंवा वाईट संकल्पना येत होते, पण त्यांच्या त्या संकल्पनावर मी चांगल्या वृत्तीने किंवा सकारात्मक वृत्तीने यश मिळवून पूर्ण केले। थँक्यू।